beautiful and magical evening. Few months ago, some people came together to grow people. They realized the importance of growing people. They came together and created a unique platform called as Rashtriya Khandesh Mahasangha, a platform to help each other, a platform for every person hailing from Khandesh region of Maharashtra, a unique platform to do good work as well as a constructive work. This platform was called as राष्ट्रीय खानदेश महासंघ. राष्ट्रीय खानदेश महासंघाच्या आजच्या या लॉन्च प्रसंगी मी रवींद्र, एक खानदेशी तरुण, आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादाने मला याची खात्री दिली की आज या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर मनामध्ये आनंद आणि उत्साह कसा उसंडून वाहत आहे. याचं कारण माहिती आहे? कारण या ठिकाणी आज खानदेश मातीमध्ये जन्मलेल्या बऱ्याच व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत एकमेकांच्या प्रेमाखातर. आज या ठिकाणी जमलेल्या व्यक्तींमध्ये बरीच अशी नामवंत प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी खानदेशी मातीमध्ये जन्म घेतला, पण आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. मित्रांनो, अशाच एका व्यक्तींपैकी एक महान कलाकारही आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या कलाकाराचं जर नाव घ्यायचं म्हटलं तर आपण या कलाकाराचं नाव घेतो ते सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पी.टी. उषा, पंकज उधास अशा प्रसिद्ध व्यक्तींसोबत या कलाकाराचं आपण नाव घेतो. कारण याचं कारण या व्यक्तीला 10 यंग आउटस्टँडिंग इंडियन्स हा पुरस्कार मिळालेला आहे. हे झालं राष्ट्रीय स्तरावर. आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलायचं जर झालं तर या व्यक्तीला द आउटस्टँडिंग पर्सन ऑफ द वर्ल्ड यासाठी नामांकनसुद्धा मिळालेलं आहे. आणि ज्या वर्षी हे नामांकन मिळालं त्या वर्षी नामांकन मिळालेल्या इतर व्यक्तींपैकी इतर व्यक्ती होत्या जॅकी चॅन, स्टेफी ग्राफ इत्यादी. आतापर्यंत आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बोललो, पण तुमच्या महाराष्ट्राचं काय? आपल्या महाराष्ट्राने या महान कलाकाराला महाराष्ट्र कलानिकेतन, समाजभूषण अशा पुरस्कारांनी गौरवलेले आहे. जगातील असा एकही लीडिंग न्यूजपेपर किंवा अग्रणी वृत्तपत्र नसेल ज्या वृत्तपत्राने या कलाकाराच्या कलेची दखल घेतलेली नाही. हा कलाकार आहे एक जादूगार. हा कलाकार आहे एक इल्युजनिस्ट. साधासुद्धा इल्युजनिस्ट नाही, तर या कलाकाराने जर ठरवलं तर क्षणार्धामध्ये ताजमहल गायब करू शकतो. या कलाकाराने जर मनात आणलं तर गेटवे ऑफ इंडियाही अदृश्य करू शकेल. या कलाकाराचे जर चित्तथरारक अनुभव जर ऐकायचे असतील तर काही दिवसांपूर्वी या कलाकाराने अगदी 4 सेकंदामध्ये बजाज डिस्कवर ही 150 किलो वजनाची बाईक स्टेजवर अवघ्या 4 सेकंदात आणली. 4 सेकंदांपूर्वी स्टेजवर काहीही नव्हतं आणि 4 सेकंदांमध्ये कुठलीही हालचाल न होता बजाज डिस्कवर स्टेजवर होती. तरुणांच्या दिल की धडकन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्मिला मातोंडकरला या कलाकाराने छोटा चेतन या सिनेमाच्या लॉन्चच्या वेळी इरोज थिएटरवरती अगदी हवेमध्ये तरंगत ठेवलं. तरुणांच्या हृदयाची धडकन कशी झाली असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. अहो, एवढंच काय, फोर्डच्या मॉन्डिओ या कार लॉन्चच्या वेळेस अख्खी कारच हवेमध्ये या कलाकाराने तरंगत ठेवली. आज अशा कलाकाराला आपण भेटणार आहोत. या कलाकाराबद्दल एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. हा कलाकार आपल्या भारतातील हायेस्ट पेड इल्युजनिस्ट आहे. पण विरोधाभास असा, खानदेशी मातीमध्ये जन्मलेला हा कलाकार अगदी गरीब परिस्थितीतून वर आलेला, पण स्वतःच्या कलेने, स्वतःच्या प्रयत्नांनी 7 समुद्रापलीकडे याने स्वतःचा ठसा उमटवला. मॅजिक वर्कशॉप नावाच्या एका नवीन उपक्रम या कलाकाराने हाती घेतला. या कलाकाराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाही, पण या कलाकाराच्या 2
सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना. तुम्ही लहान मुलं खुर्चींना पक्के धरून बसा. ज्यांच्याकडे खिशामध्ये जास्त पैसे आहेत, वॉलेटमध्ये जास्त पैसे आहेत, त्यांनी आपापल्या वॉलेटवर हात ठेवा. आणि हो स्त्रियांनो, दागदागिने जर अंगावर असतील तर जरा सांभाळून, कारण हा व्यक्तींना गायब करू शकतो, कुठल्याही वस्तूही गायब करू शकतो आणि क्षणार्धात तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे जरा सांभाळूनच. तर स्वागत करूयात खानदेशी मातीमध्ये जन्मलेल्या पण साता समुद्रापलीकडे स्वतःचा ठसा निर्माण केलेल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावलेल्या सतीश देशमुख यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सतीश देशमुख.